थंडीच्या दिवसांची खासियत म्हणजे या दिवसांमध्ये मिळणाऱ्या भाज्या. पण भाज्या तर कुणाला खाव्याशा वाटत नाहीत. त्यासाठी छान त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून आपल्याला खायचे असतात. तर तुम्ही बघितलं इथं मी 1.5 वाटी मैदा घेऊन त्याच्यामध्ये मीठ आणि तूप घालून, थोडं-थोडं पाणी घालून थोडंसं मळून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण, हिरवी मिरची, मटर आणि जिरे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. वाटून म्हणजे अगदी दरदरीत पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. नंतर एका कढईमध्ये बारीक चिरलेला लसूण घातला आणि बारीक गॅसवरतीच ही जी आपण मटरची पेस्ट करून घेतली होती ती घातली. त्याच्यानंतर एक उकडलेला बटाटा घालायचा. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला घालून मिक्स करून घेतलं आणि त्याचे छान गोळे बनवून घेतले. इथे 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये 2 चमचे तूप घालून छान असं फेटून घेतलं, जे आपल्याला रेसिपीमध्ये पुढे लागणार आहे. आता पीठ छान भिजलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे पुन्हा एकदा आपण छान असं पुन्हा मळून घ्यायचं. तर मळल्यानंतर त्याचे एकसारखे 4-5 गोळे करून घ्यायचे. एकसारखे एकसारख्या भागांमध्ये आपल्याला हे डिवाईड करून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान अशा गोल गरगरीत चपात्या लाटून घ्यायच्या. अशा पद्धतीने. आता सगळ्या चपात्या लाटून झाल्यानंतर काय करायचं, एक-एक चपाती घ्यायची आणि त्याच्यावरती असं छान आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पसरवून एकावर एक सगळ्या पोळ्या किंवा सगळ्या चपात्या आपल्याला स्टॅक करून घ्यायच्या, म्हणजे एकावर एक ठेवून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या एकावर एक ठेवून घेतल्या आणि गरज वाटली तर थोडंसं तुम्ही त्याला लाटून मोठंही करू शकता आणि त्याच्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं आहे ते सुद्धा लावत लावत आपण याचा एक छान चौकोनी गोळा बनवून घ्यायचा. जसा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अगदी तशा पद्धतीने. तर त्याच्यानंतर याला चौकोनीच लाटून घ्यायचं. लाटण्यासाठी तुम्ही खाली मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरू शकता आणि चौकोनी जेव्हा तुम्ही लाटता त्याच्यानंतर त्याचे छान असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. तर हे लाटताना अगदी पातळ लाटायला हवं आहे असं काही नाही. थोडंसं आपल्याला हे जाडसर ठेवायचं आहे आणि याच्या जे कडा आहेत त्यांना पाणी लावायचं आणि साईडनं अशा पद्धतीनं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून तेलात घातल्यानंतर यातलं मिश्रण बाहेर येणार नाही. आणि हे बघा, हे आपले पफ्स तयार आहेत. आता हे आपण गरम तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊया आणि टी टाईम स्नॅक्स म्हणून सर्वांना सर्व्ह करूया. चला तर मग बाय.